धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील या गावात मोठी गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. आणि आता मी द्राक्षाच्या बागेत आहे, तुम्ही पाहू शकता की या द्राक्षाच्या बागेची काय अवस्था झाली. अक्षरशः या द्राक्षाच्या वेलीची पानं सुद्धा इथं गळून पडलेली आहेत. या माल काढणीला आलेल्या द्राक्ष आता जागीच डॅमेज होणं सुरू झालेलं, आता शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे. आणि या गारपीट इतकी जोराची होती की या द्राक्षाचे मणी सुद्धा खाली पडलेले दिसत आहेत. पूर्ण या बागेत आता द्राक्षाचा खच साचलेला दिसतो आणि आता हे द्राक्ष काढूनही काही उपयोग होणार नसल्यानं शेतकरी मोठा अडचणीत सापडलाय. माझ्यासोबत शेतकरी आहेत. काका, काय सांगाल, काय झालं होतं रात्री नेमकं? नेमकं म्हणजे 5:30च्या दरम्यान थोडा पाऊस चालू झाला. नंतर लगेच एक 5 मिनिटाच्या आत तर मोठ्या गाराला सुरुवात झाली. आणि त्याच्यामुळं म्हणजे चौकून चारी बाजूनं पाऊस फिरून गाराचा मोठा पाऊस झाला. किती एकर बाग आहे तुमची आणि काय परिस्थिती आहे सध्या? आता आमची ही 2 एकर बाग आहे. काहीच म्हणजे माल इतका डॅमेज आहे, वरून खालून म्हणजे खाली गळालेला माल आहे आणि गाराच्या मारामुळं वरचा जी काय माल शिल्लक आहे ती सुद्धा सगळा डॅमेज झालेला आहे. त्याच्यात आता आम्हाला म्हणजे अपेक्षित उत्पन्न मोफ होतं, पण आता आमच्या हाती काहीच न लागण्यासारखी परिस्थिती आहे. याच्या अगोदर कधी गारपीट अशी पाहिली होती का? किती खर्च केलाय तुम्ही या बागेसाठी? 10 लाखापेक्षा जास्त खर्च आहे आणि 15 लाखाची अपेक्षा होती. याच्या अगोदर कधीही गारपीट अशी झालेली नाही. लहान मोठा पाऊस येऊन गेला, पण एवढी गारपीट अशी कधी झालेली नाही याच्या अगोदर. आता किती नुकसान झालंय? तसं बघायला गेलं तर 15 लाखापेक्षा जास्त नुकसान आहे. हाती काय लागणार होतं? हाती काहीच लागणार नाही. हाती कारण माल फुटल्यामुळं माल मार्केटला जाणार नाही आणि त्याला बेदाना बनवायचा बी म्हणतर पूर्ण माल फुटल्यामुळं तो बेदाना पण बनणार नाही. मग आता हे द्राक्ष काढणं तरी परवडणार आहे? काढणं तर परवडणार, काढून टाकावं तर लागणार आहे. नाही परवडलं तरी पर्याय नाही ना. त्याला काढल्याशिवाय नाही तर मग ते झाडच खराब होऊन जाईल. काय मागणी आहे सरकारकडे? काय मागणी करणार सरकारकडे? इतके दिवस पंचनामे करून तर काय देणार आहे? 5, 10, 10, 20 हजार रुपये द्यायला मुश्किल आहे. याचा काढणीचा खर्च माझा 50-60 हजारापेक्षा जास्त होईल. तर या अवकाळीनं शेतकऱ्याचं मोठं नुकसान केले. द्राक्ष बागा असतील किंवा इतर आंब्याचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. आणि आता शेतकऱ्याकडून पंचनाम्याची मागणी होत असताना या शेतकऱ्यांनी सांगितलं की सरकार पंचनामे करून तर शेतकऱ्याच्या हातावर काय देणार, असा शेतकरी आता प्रश्न उपस्थित करत आहेत. काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, लोहारा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.